प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो. आज पाम संडे, झावळ्याचा रविवार, आणि आजच्या या विजयी आनंदी अशा दिवसाबद्दल देवाला धन्यवाद देतो. आणि आपल्या प्रत्येकाला आशेचं द्वार सहभागिता डोर ऑफ फेलोशिप या मंडळीतून आपल्या प्रत्येकाला शालोम, प्रेज द लॉर्ड आणि जय येशू असं म्हणतो. माझे प्रेम, आपण गेले 3-4 आठवडे प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या भूतलावरचं जे शेवटचा आठवडा होता, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याच्या ज्या पाऊल खुणा किंवा पाऊल ठसे आहेत, त्या ठिकाणी जिथे जिथे प्रभू येशू गेला आपल्या शिष्यांबरोबर आपल्या सेवा कार्यामध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी आपण प्रवास करत आहोत. आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे आणि सर्व यरुशलेम नगर गजबजलेलं आहे. त्या ठिकाणी वलांडणाच्या सणासाठी जवळजवळ 2 मिलियनपेक्षा अधिक लोक त्या रस्त्यावर आहेत. आणि ह्या यरुशलेमेच्या वाटेवर, ह्या यरुशलेमेच्या रस्त्यावर आज तुम्ही आणि मी देखील प्रभू येशू बरोबर एक सहप्रवासी म्हणून आपण प्रवास करणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की आज आम्ही थोड्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने जो प्रवेश झालेला आहे, त्या ऐतिहासिक घटनेबद्दल आम्ही थोडा वेळ अभ्यास करणार आहोत. आणि त्यातून 4 मुद्दे आज मला तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही माझ्याबरोबर काढू शकतात मत्तेकृष्ण वर्तमानाचा 21वा अध्याय आणि 1 पासून तर 11 वचनं आजच्या मननासाठी आपण वाचणार आहोत. त्यातले पहिले 3 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तेकृष्ण वर्तमान 21वा अध्याय आणि 1 ते 3 हे वचनं. ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले, तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब देईल. माझ्या प्रियांनो, आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जवळजवळ यरिहो ह्या शहरामधून 19 मैलाचा प्रवास करून तो बेथानी या ठिकाणी आणि त्याने मुक्काम केलेला आहे. आणि बेथानी ह्या ठिकाणी आपण पाहिलं मागच्या रविवारी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनेक चरणावर मरियेनं आपलं सुगंधी तेल त्याच्या चरणावर ओतलं आणि स्वतःच्या केसाने ते चरण त्यानं पुसलेलं आहे. त्या ठिकाणी मरियेनं आपल्या जीवनातून नम्रतेचा धडा, आपल्या जीवनामधून सेवा, एका कृतीतून तिने सेवा केलेली आपण पाहिलं. आणि आज आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमधून आता यरुशलेमेकडे जात असताना बेतफगे ह्या डोंगराच्या जवळ तो आला आणि त्याने 2 शिष्यांना पुढं पाठवलेला आहे. आणि माझा आजचा जो संदेशाचा मथळा आहे तो हाच आहे की यरुशलेमेच्या वाटेवर अशी वाट की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक डेस्टिनेशन होतं, ज्या ठिकाणी प्रभू येशूला पोहोचायचं होतं. आणि माझ्या प्रियांनो, ती 2री-3री डेस्टिनेशन नाही, तर ते प्रभू येशूचं त्या वधस्तंभावर म्हटलेला, कॅल्वरी म्हटलेल्या त्या टेकडीवर त्या प्रवासामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. आणि ह्या 7 दिवसामध्ये आपण ह्या प्रवासामध्ये तुम्ही आणि मी देखील आपण राहणार आहोत. आज हा विजयाचा त्याचा आणि जयोत्सवाने एक प्रवेश त्याचा यरुशलेममध्ये आपण जात असताना आपण पाहतो की प्रथम जाण्यासाठी त्याने एक वाहन, आणि त्या काळामध्ये जी गाढव होती एक ट्रान्सपोर्टेशनचं ते साधन होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं एक ट्रान्सपोर्टेशनचं साधन म्हणून त्यानं एक समोरच्या गावामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशूने म्हटला 2 शिष्यांना की जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक शिंगरू एका गाढवीजवळ बांधलेला आढळेल आणि ते सोडून तुम्ही माझ्याकडे आणा. माझ्या प्रियांनो, यातून आमच्या लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व ज्ञानी होता. त्याला माहिती होतं देवाची ही योजना होती. 2000 वर्षापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्ताला एका गाढवाच्या शिंगराची गरज लागणार आहे, असं शिंगरू की ज्याच्यावर कोणी बसलेलं नाहीये. आणि त्या शिंगरासाठी प्रभू येशूने 2 शिष्यांना पाठवलं. आणि शिंगरूच का, तर माझ्या प्रियांनो, शिंगरू किंवा गाढव हे एक सौम्यतेचं, एक शांतीचं, एक नम्रतेचं एक चिन्ह किंवा प्रतीक मानलं जातं. आणि असा आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू
त्या प्रभू येशूनं ज्यावेळेस त्या 2 शिष्यांना पाठवलं, त्या 2 शिष्यांनी जाऊन त्या येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी एक गाढव आणि त्याच्या बाजूला शिंगरू आढळलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या ठिकाणी प्रभू येशूचं यरुशलेमेमध्ये प्रवेश करणं हे एक माझ्या प्रियांनो एक नम्रतेचं, एक सौम्यतेचं, एक शांतीचं एक प्रतीक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून तो गाढवाच्या शिंगरावर बसलेला आहे. असं म्हणतात माझ्या प्रियांनो की त्या काळामध्ये नाही का, ज्यावेळेस एखादा युद्धामधून विजयी होऊन राज येत होते त्यावेळेस ते रथ आणि घोडे याचा ते वापर करत होते. परंतु माझा येशू आणि तुमचा येशू, माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला जकर्याच्या पुस्तकामध्ये 9 अध्याय आणि 9 वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 520 वर्ष अगोदरच जकर्या नामक संदेष्टानं प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जो प्रवेश होणार होता तो कशा रीतीने होणार आहे आणि लोक काय म्हणणार आहेत याबद्दल अगोदरच भविष्यवाणी आपण केलेली पाहतो. आणि जर तुम्ही माझ्यावर जकर्याचं पुस्तक काढलं, जकर्या याचा 9वा अध्याय आणि वचन 9 मध्ये हे भविष्य आपण पाहतो. जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 9. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर म्हणजे गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. हा राजा जो नाही का सौम्य आहे, जो लीन आहे, त्याचं प्रतीक नाही का ते गाढवाचं शिंगरू त्याच्यावर बसून तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करणार आहे. आणि माझ्या प्रियांनो, आपण या ठिकाणी पाहतो की ही जी वाट आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जो यरुशलेमेचा किंवा कॅल्वरी म्हटलेल्या ठिकाणाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये नम्रतेचं एक दर्शक आपण त्या ठिकाणी पाहतो. असा रस्ता, असा रोड की ज्या ठिकाणी प्रभू येशूनं आपलं नाही का नम्रतेचं उदाहरण, सौम्यतेचं उदाहरण, शांतीचं उदाहरण क्षमा करा त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 19वा अध्याय वचन 16 मध्ये असं म्हटलं आहे की त्याच्या वस्त्रावर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं लिहिलेलं आहे. पण आम्ही या ठिकाणी पाहतो हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू यानं आपल्या स्वतःला नम्र केलं माझ्या प्रियांनो. आणि त्या गाढवीच्या शिंगरावर बसून त्यानं त्या यरुशलेमेच्या वाटेवर त्यानं प्रवेश केलेला आहे, जयोत्सवाने प्रवेश केलेला आहे. कारण सर्व लोक मोठ्याने त्या ठिकाणी ओरडत आहे आणि ते म्हणत आहे, होसान्ना होसान्ना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावानं येणारा तो धन्यवादित असो, होतो की होसान्ना असं म्हणून त्याचा लोक जय जयकार करत होते. त्या संपूर्ण गर्दीमध्ये, सर्व लोकांमध्ये माझ्या प्रियांनो, प्रभू येशूनं ज्यांना 5,000 5 भाकरी आणि 2 मासे याचा पुरवठा केला, एक चिन्ह चमत्कार करून मेलेल्या लाजराला जिवंत केलं, तो देखील त्या गर्दीमध्ये होता. अनेक दीन दुबळे आणि आसारी लोक ज्यांना येशूनं आरोग्य दिलं, ती लोक देखील त्या ठिकाणी होते आणि सर्व येशूचा जय जयकार करत होते. आणि माझ्या प्रियांनो, आपण पाहतो हा जो राजा आहे, हा जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, त्यानं त्याचं नम्रतेचं दर्शक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. फिलिप्पियरांचं पत्र 2रा अध्याय 9 आणि 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्या नम्रतेबद्दलचं दर्शक आपण पाहतो. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, फिलिप्पियरांचं पत्र 2रा अध्याय आणि 9च्या पुढे असं म्हटलेलं आहे की त्यानं काय काय केलं, तर त्यानं ख्रिस्तानं म्हणजे प्रभू येशूनं तो देवाच्या स्वरूपाचा असताना, देवाच्या बरोबरीचा असताना हा लाभ त्यानं मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि ते वधस्तंभावरचे मरण सोसले. एक पर्ण आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्या हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली
प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हालेलुया. माझ्या प्रिय प्रभू येशू याने आपल्या स्वतःला लीन आणि नम्र केलं. तो देव असताना, देवाच्या स्वरूपाचा असताना, देवाच्या बराबरी असताना देखील माझ्या प्रिय त्यानं केवळ देवाची आज्ञा पालन, आणि ते देवाची आज्ञा पालन होतं वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापासाठी स्वतःचं बलिदान, प्रायश्चित्त मरण म्हणून, बदलीचं मरण म्हणून त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या कॅल्वरी म्हटलेल्या, त्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी वधस्तंभावर त्याचं स्वतःचं प्रायश्चित्त व्हावं, यासाठी हा त्याचा सुरुवात या ठिकाणी आपण झालेली पाहत आहोत. आणि म्हणून हा जो रस्ता आहे, ही जी यरूशलेमची वाट आहे, या वाटेमध्ये आपण नम्रता पाहत आहोत, की जी नम्रता प्रभू येशूच्या शब्दामध्ये आणि कृतीमध्ये होती. दुसरं माझा मुद्दा आहे की ही जी वाट आहे, ही वाट जी भविष्यकर्त्यानं, भविष्यवाद्यानं, जकर्यानं जी भविष्यवाणी केली होती, ती भविष्यवाणी पूर्ततेची वाट होते. आणि वचन 4 आणि 5 यामध्ये लिहिलेलं आहे की संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आणि ते असे की सियोनच्या कन्याला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आणि आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगावर बसलेला आहे. आणि ह्या वाटेवर आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहत आहोत. पहिली वाट, जो पहिला मुद्दा होता की प्रभू येशू हे नम्रतेचं एक प्रतीक म्हणून, एक स्वतःला नम्र करून सौम्य आणि शांतीचं प्रतीक म्हणून तो गाढवीच्या शिंगावर बसून यरूशलेमच्या वाटेवर, यरूशलेममध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर आपण पाहतो की दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जो जकर्या संदेष्टा आहे, प्रभू येशूच्या जन्माच्या 520 वर्ष अगोदर ज्यानं भविष्यवाणी केली होती, ती भविष्यवाणी या ठिकाणी या वाटेवर पूर्ण झालेली आपण पाहत आहोत. आणि माझ्या प्राण्यांनो, त्या ठिकाणी आपण पाहतो की शिष्यांनी देखील त्या ठिकाणी आज्ञा पालन केलेलं आहे. प्रभू येशूने देखील आज्ञा पालन केलेलं आहे. आणि शिष्यांना ज्याप्रमाणे येशूने सांगितलं, 2 शिष्यांना त्या प्रकारे ते गेले आणि त्यांनी ते गाढवीचं शिंगरू आणलं, येशूने त्यावर बसवलं. आणि सर्व लोक असं म्हणतात की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सर्व लोक त्या गाढवाच्या शिंगरावर आपली वस्त्र त्यांनी टाकली. ज्या वाटेने ते शिंगरू जाणार होतं, त्या वाटेवर त्यांनी आपली वस्त्र टाकलेली आहे, शिंगरावर आपली वस्त्र टाकलेली आहे, हातामध्ये झावळ्या घेतलेल्या आहेत आणि मोठमोठ्याने त्याने गजर केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो की ही जी वाट आहे, ही नम्रतेची वाट, ही वाट आहे जी पवित्र शास्त्राचं जे भविष्यवाणी होती ती पूर्ण करण्याची वाट या ठिकाणी आपण पाहत आहोत. माझ्या प्रियांनो, या वाटेवर तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर एक सहप्रवासी म्हणून जात असताना आज या वाटेवर प्रभू तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःला नम्र करून, स्वतःला शांत आणि ख्रिस्ताचा जो स्वभाव आणि ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती आहे ती आमच्या जीवनामध्ये वात्सल्य आणि वास्तव्य करावी, यासाठी आम्ही आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पण करणार आहोत. ही वाट आहे की ज्या वाटेवर तुम्ही आणि मी पाहतो की प्रभू येशूनं जे भविष्यवाद्याच्या द्वारे जे भविष्य सांगण्यात आलं होतं, ते भविष्य त्यानं त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. या वाटेवरचा तिसरा मुद्दा माझा आहे की ही वाट अशी वाट आहे की ज्या वाटेवर प्रभू येशूनं आज्ञा पालन पूर्ण केलेलं आहे. आणि वचन 6 आणि 7 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्यावर बसला. आणि या ठिकाणी पाहतो की शिष्यांनी आज्ञा पालन केलं आहे. प्रभू येशूने जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी कृती केलेली आहे. येशूने देखील पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. माझ्या प्रियांनो, योहान सुवर्तमान 4 अध्याय आणि वचन 34 मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करावं, हेच माझे अन्न आहे. पित्याची इच्छा काय होती? पित्याची इच्छा हेच होती की कोणाही मनुष्याचा नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक
जीवन प्राप्त व्हावं, प्रत्येकाला तारण प्राप्त व्हावं, ही पित्याची इच्छा होती. आणि या तारण प्राप्तीसाठी माझ्या प्रियानो एकच मध्यस्थ, एकच मार्ग, एकच व्यक्ती होता आणि तो प्रभू येशू होता. आणि वधस्तंभाशिवाय तुम्हाला आणि मला तारण नाहीये. कारण वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या पापासाठी ख्रिस्त एकदा सर्वांसाठी त्या वधस्तंभावर मारला गेला. त्याच्याच रक्तानं तुम्हाला आणि मला पाप क्षमा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ताने देखील पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. ही जी वाट आहे ती आज्ञा पालन पूर्ण करण्याची वाट आहे. या ठिकाणी शिष्यांनी देखील आपलं आज्ञा पालन, ख्रिस्ताने सांगितलं जी आज्ञा होती त्याचं त्यांनी पालन केलेलं आहे. शिष्यांच्या द्वारे ज्या मंडळीला देवाने जन्म दिला त्या मंडळीनं, पहिल्या मंडळीने देखील देवाची आज्ञा, देवाचं वचन त्यांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे, आज्ञा पालन केलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला देखील प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रिय या वाटेवर आम्ही सहप्रवासी असताना तो तुम्हाला आणि मला देखील त्यांनी महान आज्ञा दिलेली आहे. तो ज्यावेळेस मरणातून जिवंत झाला आणि स्वर्गामध्ये स्वर्गारोहण होण्या अगोदर त्याने सर्व शिष्यांना पुढे बोलवलं आणि म्हटलं की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. यासनो तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते त्यास पाळाव्यास शिकवा. माझ्या प्रियानो तुम्हाला आणि मला देखील ख्रिस्ताने एक कामगिरी, एक आज्ञा दिलेली आहे आणि ते तुम्हाला आणि मला देखील पाळायची आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जी यरुशलेमेची वाट आहे ही जरी जयोत्सवाची वाट आहे परंतु यामध्ये नम्रता आहे. यामध्ये प्रभू येशूनं जे संदेशांच्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी होती ते पूर्ण करण्याचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की या वाटेवर आज्ञा पालन पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर वचन 8 पासून तर 11 वचनापर्यंत जो चौथा पॉइंट आहे तो आपण पाहणार आहोत. आणि ही वाट माझ्या प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं एक डेस्टिनेशन होतं, एक ज्या ठिकाणी त्याला पोहोचायचं होतं त्याची ती सुरुवात होती माझ्या प्रियांनो. आणि वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा लोक समुद्रातील बहुतेकांनी आपली वस्त्र वाटेवर पसरली, काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसन्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, उर्वलोकी होसन्ना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले हा कोण? लोक समुदाय म्हणाले गालिलातील नासरेथहून आलेला हा येशू संदेष्टा होय. हालेलुया. माझ्या प्रियानो चौथा मुद्दा आहे की या यरुशलेमेची वाट हे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक फायनल असं डेस्टिनेशन होतं की ज्या ठिकाणी जाऊन त्याला पित्याची इच्छा पूर्ण करायची होती. ज्या कार्यासाठी पित्याने त्याला जगात पाठवलं होतं ते कार्य पूर्ण करण्याची ती वेळ आलेली होती. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की ह्या यरुशलेमेच्या वाटेवर लोकांनी त्याचा जय जयकार केला. लोक म्हणत होते होसन्ना म्हणजे आम्हाला मुक्त कर, आम्हाला तारण कर, आमच्या भाकरीची, आमच्या शांततेची, आमच्या नाही का घराची आणि कुटुंबाची काळजी घेणारा मसीहा आलेला आहे, तो आम्हाला मुक्त करणार आहे या रोमन साम्राज्यापासून. आणि ह्या विचारानं हे लोक सर्व आरडाओरड करत होते, त्या मसीहाची जे वाट पाहत होते आणि तो मसीहा त्यांना या रोमन साम्राज्यामधून त्यांचा बचाव करेल, त्यांना बाहेर काढेल या विचारानं ते आरडाओरड करत होते माझ्या प्रियांनो. परंतु तुम्हाला सांगू द्या प्रभू येशू ख्रिस्त त्यांना रोमन साम्राज्यामधून मुक्त करण्यासाठी नाही तर पापामधून तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी आला. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं 2 कोरिंथ 5 आणि वचन 21 मध्ये की ज्याला पाप ठाऊक नव्हते तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाप असा झाला यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला नीतिमत्व प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियांनो या यरुशलेमेच्या वाटेवर लोक होसान्ना होसान्ना म्हणत होते, त्याचा जय जयकार करत होते. परंतु हेच ते लोक आहेत की येणाऱ्या 5व्या दिवशी, वलांडणाच्या दिवशी, ज्याला मी उत्तम शुक्रवार म्हणतो, त्याच दिवशी ह्याच लोकातले काही लोक येशूला वधस्तंभावर खेळा आणि बरब्बाला सोडा असे म्हणणारे लोक देखील त्या ठिकाणी होते. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं जे फायनल डेस्टिनेशन होतं
ते डेस्टिनेशन हेच होतं की तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याने वधस्तंभावर जावं. तुमचं आणि माझं पाप त्याने त्या वधस्तंभावर आपल्या स्वतःवर घ्यावं आणि एक बदली आणि प्रायश्चित्ताचं मरण म्हणून त्याने आपल्या आत्म्याचा, शरीराचा आणि आपल्या रक्ताचा त्याने त्या ठिकाणी बलिदान करावं. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी ह्या भूतलावर त्याने जन्म घेतला. तो निर्दोष निष्कलंक असताना तुमच्या आणि माझ्या पापासाठी ते बलिदानाचा कोकरा. त्याच्याकडे पाहत असताना बाप्तिस्मा करणारा योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि वचन 29 मध्ये म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तो प्रभू येशू या यरूशलेममध्ये त्याने जरी जयोत्साहाने प्रवेश केलेला आहे, परंतु त्या प्रवेशामध्ये त्याने तुम्हाला आणि मला आमच्या ह्या जीवनामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं वागलं पाहिजे, उत्तम धडा त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. पहिली गोष्ट, यरूशलेमची वाट ही तुम्हाला मला नम्रतेची वाट दाखवते. यरूशलेमची वाट ही तुम्हाला आणि मला देवाच्या वचनांची पूर्ततेची वाट याचं ते प्रतीक आहे. यरूशलेमची वाट हे तुम्हाला आणि मला एक आज्ञा पालन करणारी अशी ती वाट आहे. आणि यरूशलेमची वाट ही माझ्या आणि तुमच्या ख्रिस्ताची एक डेस्टिनेशन, एक ज्या ठिकाणी त्याला पोहोचायचं होतं त्या ठिकाणची ती वाट होती. माझ्याकडे आता माझा 5वा मुद्दा आहे की आता ह्या वाटेवर असताना तुम्हाला आणि मला निवड करायची आहे. असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी लोक मोठा गजर करत होते, सर्व नगर गजबजलं होतं, सर्व एकमेकाला म्हणतं हा कोण आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ख्याती पसरलेली होती. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही आणि मी या वाटेवर असताना, या संदेशामधून आम्ही हा प्रवचन ऐकत असताना आज तुम्हाला आणि मला एक निवड करायची आहे. त्या गर्दीमध्ये हे येशू आम्हाला तू वाचव, आमचं तारण कर, आमचा बचाव कर असे म्हणणारे लोक होते. त्याच गर्दीमध्ये याची वाट लावा, येशूला वधस्तंभावर खिळा आणि बरबाला आमच्यासाठी सोडा असे म्हणणारे लोक देखील होते. आज तुम्हाला आणि मला एक निवड करायची आहे. या वाटेवर असताना माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला निवड करायची आहे की आम्ही कोणत्या गटातले आहोत. आम्ही जर आमची पाप पदरी घेतली आणि प्रभू येशूला आम्ही आपले पाप कबूल करून त्याच्याकडे क्षमा मागितली, तर माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, रोमकरास पत्र 10 अध्याय वचन 13 मध्ये, जो प्रभू येशूचे नाव घेऊन पश्चाताप करतो त्याचे तारण होते, त्याला तारण प्राप्त होते. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं रोम 6 आणि 23 मध्ये, रोम 6 आणि 23 मध्ये की सर्वांनी पाप केले आणि ते देवापासून ते अंतरलेले आहेत. पापाचं वेतन मरण आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्या ठिकाणी देखील 2 चोर होते. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, योहान शुभवर्तमानामध्ये, क्षमा करा, लुकाचं शुभवर्तमान 23 अध्याय, आणि त्या ठिकाणी ह्या 2 चोरांना चॉईस होते आणि त्या 2 चोरांपैकी एकानं योग्य निवड केलेली आहे. एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला देतो. या ठिकाणी थांबतो. लूक 23 आणि वचन 39 पासून तर 43 वचनापर्यंत. वधस्तंभावर खिळलेल्या त्या प्रधानपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला मला वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथायोग्य आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु यांनी काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हो येशू, आपण आपल्या राजधिकाराने या तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरभर सुखलोकात असशील. 2 चोर, दोघांना संधी होती माझ्या प्रियांनो निवड करण्याची. एका चोरानं ख्रिस्ताची थट्टा केली. जे लोक येशूवर थुकत होते, येशूची थट्टा आणि मस्करी करत होते, त्या लोकांच्या बरोबर हा जो पहिला चोर आहे तो देखील त्यांना साथ देत आहे, त्याचा प्रतिसाद त्याने दिलेला आहे. परंतु हा दुसरा चोर,
त्यानं पश्चाताप केलेला आहे. त्यानं मान्य केलेलं आहे की ख्रिस्त हा निर्दोष आहे. त्यानं मान्य केलेलं आहे मला जी शिक्षा मिळाली ती माझ्या माझं ते कृत्याचं ते फळ आहे. त्याने हे देखील मान्य केलेलं आहे की प्रभू येशूला सुखलोक तारण याचा अधिकार आहे. माझ्या प्रियांनो, या दुसऱ्या चोरानं शेवटच्या क्षणामध्ये योग्य निवड केली आणि ख्रिस्ताबरोबर तो सुखलोकामध्ये जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. आज ह्या यरुशलेमेच्या वाटेवर असताना देवाचा दास आणि सेवक म्हणून तुम्हाला देखील मी विनंती करतो, तुम्ही आणि मी निवड काय करणार? माझी आणि तुमची निवड काय असणार? माझीच प्रार्थना आहे या यरुशलेमेच्या वाटेवर असताना माझ्या प्रेमाने तुम्ही आणि मी या जावळ्याच्या रविवारी ज्या ठिकाणी जयोत्सव होत आहे त्या जयोत्सवामध्ये असताना तुम्ही आणि मी देखील त्या चोराप्रमाणे पश्चाताप करून जे तारण आहे, जे ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे, ते तारण आपण प्राप्त करून घेऊया आणि आपला प्रतिसाद त्या दुसऱ्या चोराप्रमाणे आपण आपल्या शब्दाने देऊया. यास आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझा आभार मानतो, धन्यवाद देतो. आज प्रभू तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे. यरुशलेमेमधला हा तुझा शेवटच्या आठवड्यातला बाप्पा, ही शेवटची भेट आणि माझ्या देवा भूतलावर असताना प्रभू ज्या ज्या ठिकाणी तू गेलास, ज्या ज्या ठिकाणी तुझ्या पावलांचे ठसे उमटलीत प्रभू, त्या आठवड्यातील अभ्यास आम्ही करत असताना माझ्या देवा आजची वाट जी वधस्तंभाकडे जाणारी वाट आहे, गुलगुथा म्हटलेल्या टेकडीकडे नेणारी वाट, कॅल्वरीच्या डोंगराकडे नेणारी वाट, की ज्या वाटेवर परमेश्वरा आम्ही तुझा नम्रता, सौम्यता, शांती याचा संदेश ऐकलेला आहे. ज्या वाटेवर प्रभू तू तुझ्याबद्दल बोललेलं सर्व भविष्य पूर्ण करण्यासाठी बापा ती वाट होती. ज्या वाटेवर तू आज्ञापालन पूर्ण केलंस, हा प्रभू पित्याची इच्छा हेच तुझं अन्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्या देवा प्रभू जो प्याला प्रभू तू प्यायला आमच्यासाठी, परंतु त्या ठिकाणी देखील तू म्हटला बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्याकडून टळला जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेने नाही तर तुझ्या इच्छेने. देव बापा, आमच्या जीवनामध्ये देखील तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझी महान आज्ञा पूर्ण करण्यासाठी माझ्या देवा आम्हा प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू जी वाट तुझं फायनल डेस्टिनेशन होतं प्रभू, आमच्या जीवनाचा देखील उद्देश आहे माझ्या देवा. जो उद्देश तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे प्रभू, या भूतलावर असताना माझ्या देवा आम्ही आमच्यासाठी नाही तर ख्रिस्ता तू जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनामध्ये आम्ही चालावं प्रभू. आमचा स्वभाव हा तुझ्या स्वभावाप्रत प्रभू, आमचा उद्देश हा तुझ्या वचनानुसार प्रभू अनेक आत्म्यांना तुझ्या राज्यामध्ये आणणं आणि देवप्पा त्यांना स्थिर करणं प्रभू. यासाठी प्रभू आम्ही प्रत्येक जण आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो आणि आम्ही देखील म्हणतो हे देव आमचं तारण कर प्रभू. आमच्याद्वारे अनेकांना तुझं शुभवर्तमान, अनेकांना तुझ्या तारणाची वार्ता प्रभू आमच्याद्वारे तू पोहोचू दे अशी मी प्रार्थना करतो. एक माध्यम आणि एक मीडिएटर म्हणून आमचा उपयोग होऊ दे बापा. थँक्यू फादर, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. हे वचन जे कोणी ऐकत आहेत त्या प्रत्येकाच्या मस्तकावर तू आपले हात ठेव आणि त्यांना आशीर्वादित कर माझ्या देवा. आणि हो दे प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझी नम्रता प्रभू, ती शांती प्रभू, तुझ्या वचनाचं आज्ञापालन आणि एवढंच नाही प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझ्या इच्छेचा सन्मान, तुझ्या नावाचा गौरव आणि प्रभू तुझंच बाप्पा नाव आमच्या जीवनात पवित्र मानलं जाऊ दे. तुझी इच्छा आमच्या जीवनात परिपूर्णत्वात जाऊ दे. तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान असू दे. आभार मानत धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवा पुन्हा एकदा तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा अशाच द्वार सहभागिता डोर ऑफ फेलोशिप या मंडळीतून आपला प्रत्येकाला शालोम, प्रेज द लॉर्ड आणि जय येशू असं म्हणतो. येणाऱ्या शुक्रवारी बरोबर आपण दुपारी 12 वाजता एकत्र येणार आहोत आणि 1 ते 1.5 तासामध्ये आपण पुन्हा एकदा प्रभूचं वचन
त्या वधस्तंभावर त्यांनी जे 7 वाक्य, जे सप्तरंगी स्वर आहेत, की ज्या स्वरामधून, ज्या शब्दामधून माझ्या प्रियांनो आपण विवेचनात्मक अभ्यास करणार आहोत आणि निश्चितच ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण अधिक वेळ प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रार्थनेमध्ये, कुटुंबामध्ये आपण घालूया. आपल्या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबाची, आपल्या मंडळीच्या लोकांची तुम्ही प्रार्थनेमध्ये सदैव आठवण असू द्या. मे गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू.